खरंच वाटत नाही मी इथं आलो तुम्हाला सांग बोलते ती त्यात खरं नाही वाटत काय झालं मी खरंच आली. मला तुला आवडते. मला पण तो आवडतो. मराठीत सांगितलेलं कळत नाही इंग्लिशमध्ये सांगू आय लव्ह यू. जगभर गाजलेल्या फॅन्ट्रीचा दिग्दर्शक नागराज मंजुळे याचा दुसरा चित्रपट म्हणजे सैराट. सैराट विषयी बोलायचं झालं तर चित्रपटाची कथा म्हणजे जी लव्ह स्टोरी आहे परशा आणि आर्ची या एका जोडप्याची. कथा सुरू होते ती अगदी साध्या लव्ह स्टोरी प्रमाणे किंवा एकदा तुमच्या माझ्यातलं जे साध्या प्रेक्षकांमध्ये जे प्रेम असतं तशी एक ती प्रेम कहाणी आहे. जेव्हा फॅन्ड्री येऊन गेला तेव्हा फॅन्ड्रीच्या झगाने फिरकवलेला दगड आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून बसलेला आहे. सैराट म्हणजे नक्की काय हा प्रेक्षकांना प्रश्नच पडला होता की सैराट या शब्दाचा मूळ अर्थ म्हणजे नक्की काय होतो. चित्रपट पाहिल्यानंतर तुमच्या असं लक्षात येईल की सैराट या शब्दाचा अर्थ तुम्ही घ्याल तसा होतो. कथा सुरू होते ती एखाद्या साध्या जोडप्याप्रमाणे मुलाचं मुलीवर प्रेम असतं पण तो तिला सांगू शकत नसतो. काही कारणाने त्या गोष्टी वर्कआउट होतात नाही होत पण इथे अर्चना आणि प्रशांत म्हणजे आर्ची आणि परशाची प्रेम कहाणी जडते. दोघांमध्ये प्रेम फुलत जातं रंगत जातं. या चित्रपटात चार चांद म्हणजेच अजय अतुल यांची गाणी यांनी केलेलं संगीत हे साता समुद्रापार तर गेलंच पण चित्रपट बघताना त्या गाण्यांची जादू आणखीन खरी तर मजा आणून जाते. तू परशाला हात तर लावून बघ नाही तुझं थोबाड फोडलं तर नावाची आर्ची नाही. करू का उपटे आधी सांग तुझा आळप नुकटे. मी नाही लाख राहू शकत दिवशिवाय. अर्चे चक मारायला आली मी तुझ्यावर इथं. जेव्हा आपण चित्रपट बघतो इतर बाकीचे चित्रपट आपण बघतो तेव्हा स्टोरी तिथे संपते जेव्हा हिरो हिरोईन एकमेकांना भेटतात किंवा त्यांचं लग्न होतं किंवा एक हॅपी एंड आपण म्हणावा असं वाटतो तिथे चित्रपट संपतो. पण नागराजच्या स्टोरीचं हे वैशिष्ट्य आहे किंवा हे दिग्दर्शकीय कौशल्य मी म्हणेन की जिथे या स्टोरीची गरज होती हा चित्रपट जिथे संपू शकला असता तिथे हा चित्रपट नाही संपत. एका वेगळ्या वळणावरती नागराजने हा सिनेमा लिहिलेला आहे किंवा जिथे स्टोरी संपते प्रेक्षकांमध्ये ती उत्सुकता असते की आता यापुढे काय होणार आहे ते नागराजने अगदी यथातीत मांडलेलं आहे. दुग्ध शर्करा योग म्हणजेच अजय अतुलचं संगीत जे या सैराट सिनेमाला लाभलं होतं. संगीताविषयी बोलायचं तर चित्रपटाच्या गाण्यांनी लोकांना वेड लावलेला आहे. झिंगाट असू दे किंवा याड लागलं असू दे किंवा सैराट झालं जी ही गाणी इतकी सुंदर आणि श्रवणीय आहेत की लोकांच्या मनात ती घर करून बसतात. या चित्रपटाचे लोकेशन्स किंवा हा चित्रपट इतका रिअलिस्टिक वाटतो की त्यातली जी कॅरेक्टर्स आहेत त्यामध्ये आर्ची असू दे किंवा परशा असू दे किंवा त्यांचे जे जिवलग मित्र दाखवलेले आहेत ते इतके जवळचे वाटतात की जणू ते आपल्या भोवतालीच किंवा आपल्या भोवती झालेल्या या गोष्टी सगळ्या आहेत याची जाणीव आपल्याला करून देतात. चित्रपटाचा शेवट हा कदाचित तुम्हाला सुन्न करून जाईल. म्हणजे एका सेकंदासाठी तुम्हाला कळणारच नाही की अरे नक्की काय होतंय. म्हणजे कदाचित ही या चित्रपटाची गरज असू शकते आणि त्या शेवटानेच तुम्हाला कळतं की दिग्दर्शकाला काय म्हणायचंय ते. नागराजच्या दिग्दर्शनाला सैराट मधल्या गाण्यांना म्हणजेच अजय अतुलच्या संगीताला रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर यांच्या नवख्या अभिनयाला मी देतीये 4 स्टार्स. सांगवाना बोलवाना मन झुरतया दुरून पळतया कळतया वळतय माग फिरून सजलं ग धजलं ग
लाज काजला सारल येंधळ हे गोंधळल लाड लाड गेलं हरण भाळलं कसं उरात पान वाया लागलं